वाई तालुक्यातील यशवंत शिक्षण संस्थेचे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे येथील सन 1999चे 10वीचे बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा। या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार आवडीनिवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो। असा हा टप्पा ओलांडून आज 25 वर्ष पूर्ण झाली। अर्थातच ते साल होते 1999। बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे येथून 10वीची परीक्षा दिल्यानंतर आपले बहुतांश मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गाने गेल्यामुळे व करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही होत नव्हतं। अशावेळी व्हॉट्सअप आणि फेसबुक यांच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले ते वैभव मोहिते, कावेरी बाबर, वैशाली बाबर, समीर मोहिते, निलेश मोतलिंग, प्रवीण जाधव, वासंती बोराटे यांच्यामुळेच मैत्रीचा पुनर्जन्म झाला। आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीने नव्या जुन्या आठवणी जाग्या होताना आपल्याच वर्गातील अडीअडचणीत असलेले व दिव्यांगत झालेल्या मित्रांच्या मदतीसाठी पाऊल उचलून अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 25 वर्षांनी भेटलेल्या मित्रांच्या ऋणानुबंधांच्या गाठी जुळून आल्या। बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे येथील 1995च्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मेळावा नुकताच संपन्न झाला। यावेळी 1999च्या विद्यालयात शिक्षण घेणारे 110 विद्यार्थी त्यापैकी 89 या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दादासाहेब बनसोडे, श्री मोकाशी सर, श्री सुरेश शिंगटे सर, श्री भिकाजी मोहिते सर, श्री सुनील बाबर, श्री राजपुरे सर, श्री भोसले सर, श्री काटवटे सर, श्री नामदेव साळुंके सर, श्री सोनावणे सर तसेच इतर स्टाफ, शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते। या सर्वांचे स्वागत ढोलताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली। यानंतर अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। यामध्ये माजी विद्यार्थी यांनी त्यावेळचा अनुभव सांगितला। याच बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये शिकत असताना आम्हाला शिकवणारे शिक्षक यांच्यामुळे आम्ही घडलो व वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे। आम्ही कधीही शाळेला विसरणार नाही अशी भावना सर्वजण यावेळी व्यक्त करत होते। कार्यक्रमानंतर बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे यांना एक छोटीशी भेट देऊन एक गोदरेज कपाट व खुर्च्या सर्व मुलांच्या वतीने भेट देण्यात आल्या। मेळाव्यात प्रथमच दिव्यांगत मित्रांना श्रद्धांजली वाहून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। त्यानंतर उच्च पदावर विविध ठिकाणी काम करणारे व आपल्या राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींचा सन्मान यावेळी करण्यात आला।
व्यासपीठावरच्या सर्व गुरुवर्यांना माझं नतमस्तक आहे मी आणि तुम्हाला माझा प्रणाम. खरं तर 25 वर्षानंतर मी शाळेत पहिल्यांदा पाऊल ठेवलं. म्हणजे मी वर्षातून 2 वेळा मी या रस्त्याने जाते येते. माझ्या मुलांना मी खूप अभिमानाने दाखवते की ही माझी शाळा आहे. त्यांना खरं तर माझ्या मुलांना घेऊन येण्याचं आज माझं खूप इच्छा होती, पण माझ्या मुलीची आज परीक्षा होती त्याच्यामुळे मी काय त्यांना आणू शकले नाही. आणि हा कार्यक्रम ज्यांनी अरेंज केला ती वैशाली, कावेरी, विजयसिंह, समीर, निलेश या सर्वांनी खरंच खूप कष्ट घेतलेत आणि त्या कष्टाचं फळ म्हणजे आपण आज सगळे एकत्र आलेलो आहोत. मला असं वाटतं की 10वी नंतर गेल्यानंतर मला नाही वाटत की आपण म्हणजे आपला कुणाचा कुणाशी कॉन्टॅक्ट होता आणि आज निम्मे असे चेहरे आहेत की आपण त्यांना ओळखू शकत नाहीये. म्हणजे आपल्याला त्यांची नावं पण माहिती नाहीत आणि चेहरे पण लक्षात नाहीये. काही मुलं चेहरे ओळखता येत आहेत पण आपल्याला नावच आठवत नाहीये की बाबा हा कोण होता आपल्यासोबत. आणि मोकाशी जर तुम्ही म्हणाले की म्हणजे आम्हाला न बोलवता तुम्ही पुढच्या वेळी तुमचं गेट टुगेदर अरेंज करा. आम्ही मुलं तर आता भेटतच राहू कारण आता ओळखी झालेल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता आपण सगळेजण कॉन्टॅक्ट मध्ये राहू. पण तुमचं मार्गदर्शन मिळणं, 25 वर्षानंतर तुमचे विचार ऐकायला भेटणं ही खरंच खूप मोठी पर्वणी आहे आमच्यासाठी. आणि हे मार्गदर्शन आम्हाला इथून पुढे पण तुम्ही देतच राहाल. आता इथून पुढे पण आम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्येच राहू.
आता आज मोकाशी सरांचं बद्दल सांगायचं झालं तर जेव्हापासून ह्या शाळेत पाऊल ठेवलं तर आपण जसं म्हणतो की सेल्फ डिसिप्लिन इज द की टू द सक्सेस. तर डिसिप्लिन म्हणजे ज्यांचं नाव घेतलं कीच आपल्याला असं थरकाप होतो, असे मोकाशी सर ह्यांनी जो डिसिप्लिन शिकवला तर तो आजचं जे आमचं जीवन आहे धकाधकीचं त्या जीवनामध्ये किंवा आयुष्यात पुढे जाताना म्हणजे त्या शिस्तीच्या जोरावरच आज काही जे आपण सगळ्यांनी यश संपादन केलेलं आहे ते त्या शिस्तीच्या जोरावरच आपण केलेलं आहे. आपले ग्रामीण कथाकार असलेले आपले सुरेश शिंगटे सर यांनी मराठी आपल्याला इतक्या उत्तम पद्धतीने शिकवलेलं आहे. आणि सर तुम्ही जसे बोललात तशी मला पण खंत आहे की त्यांची खूप इच्छा होती की आपला मराठीचा निकाल खूप चांगला लागावा, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्क्स पडावे. म्हणजे सकाळी आपण 7 वाजल्यापासून मला आठवते की इथं आपले पेपर सोडवून घेण्यासाठी आपण तर यायचोच, पण त्यांचे कष्ट त्यामागे खूप होते. पण सर जसे म्हटले की जो आपल्याला परीक्षक लाभलेला होता त्याचा कदाचित त्याच्या बायकोची भांडण झाला असेल किंवा काय विषय असेल तर त्याचा फटका आपल्या सगळ्यांनाच बसला आणि ती खंत सर तुमच्याप्रमाणे आम्हाला देखील आयुष्यभर राहणार आहे. राजपुरे सर म्हणजे तुम्हाला आठवत नाहीये की तुम्ही आम्हाला भूमिती शिकवायला होता, पण तुम्ही होता आणि सर तुम्ही आमच्या बॅचला चॅलेंज दिलं होतं की 150 पैकी 150 जो गणितात मार्क्स मिळवेल तर त्याला तुम्ही बक्षीस देणार होतात. पण दुर्दैवाने मला 141 मार्क मिळाले. द वर्गातलं माझं एक गणित चुकलं आणि 150 मार्क्स मी नाही मिळवू शकले, पण तुम्ही आम्हाला शिकवायला होतात. त्याच्यानंतर स्टेज डेअरिंग हा जो प्रकार होता तर म्हणजे सुरुवातीला आपल्यात कुणाचं स्टेज डेअरिंग नसतं तर त्याची सुरुवात ज्यांनी केली तर ते बनसोडे सर. म्हणजे त्या नेहमी ते मुलांना उद्युक्त करायचे की नाही तू ह्या भाषणात भाग घे, तू ह्या निबंध स्पर्धेत भाग घे, म्हणजे तू करू शकतेस. मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता की मी स्टेजवर बोलू शकते किंवा मी कुठलं भाषण करू शकते. तर त्यांनी तो आम्हाला ते कधी असं शिक्षक म्हणून आपल्याशी वागलेच नाहीत मनसोडे सर. ते नेहमी एक मित्राप्रमाणेच आपल्याला म्हणजे आपल्याशी वागायचे. त्याच्यानंतर गणित शिकवताना मला बाबर सरांची आठवण येते. सकाळी बाबर सर दिसले नाहीत तर आमची चर्चा पण झाली की बाबर सर इथे असून कसे काय आले नाहीत आणि तेवढं थोड्या वेळात बाबर सर आलेच. तर तुम्ही म्हणजे आज आमच्यातला प्रत्येक जण काहीतरी छोटा मोठा प्रत्येक जण जिथं आहे तिथं आपल्या क्षेत्रामध्ये तो चांगल्या पद्धतीने आपलं नाव कमवत आहे. आणि मला वाटत नाही की कुठला म्हणजे आपल्या बॅच मधला कुठला मुलगा वाईट मार्गाला लागलाय असं नाहीये. सगळे आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आहेत आणि आपल्या शाळेचं नाव नक्कीच पुढे नेत आहेत. तर मला सगळ्यात जास्त आश्चर्य मला आज सकाळी त्या आपले जे कुंभाराबा आहेत त्यांना बघून वाटलं आणि विजय सिंहचं मला त्याच्यासाठी अभिनंदन करायचंय की त्यांनी इतकं सूक्ष्म नियोजन केलं की त्यांनी आपल्या बरोबर जे काका होते त्यांना सुद्धा त्यांनी म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी पंचायत समितीला विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 2008 पासून मी त्याच पदावर आहे. खरं तर माझं प्रमोशन झालं असतं पण काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे नाही झालेलं. 1-2-3 वर्षात होईल माझं प्रमोशन. जरी म्हणजे माझं कॅलिबर खूप होतं पण काही निर्णय माझे चुकले. मी म्हणजे माझ्या आई वडिलांना पण वाटतं की मी क्लास 1 ऑफिसर व्हायला हवं होतं आणि ह्या सगळ्या शिक्षकांनी जे मला शिकवलं होतं आणि मला वाटतं त्यांची पण इच्छा असावी की आपला विद्यार्थी म्हणजे टॉपला गेलेला असावा. पण मी तुम्हाला एकच माहिती देते की जरी मी क्लास 1 नसले तरी मी आता ज्या क्षेत्रात आहे तिथं मी प्रत्येक ठिकाणी अव्वलच असते. म्हणजे अव्वल राहण्याचाच माझा प्रयत्न असतो. आणि मी ज्या ज्या तालुक्यांमध्ये काम केलं, मी आंबेगाव पंचायत समितीला काम केलं, त्याच्यानंतर 6 वर्ष मी पुणे जिल्हा परिषदला काम केलं आणि सध्या त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती आणि सध्या मी वडगाव मावळ पंचायत समितीला काम करते. तर माझ्या विभागात माझा तालुका हा नेहमी अव्वलच असतो आणि हे सगळं जे मी करू शकते ही आपण मला जे ज्ञान दिलं त्याचाच हा परिपाक आहे. तर जाता जाता मी एवढंच म्हणेन की हा कार्यक्रम आजचा कार्यक्रम जरी संपला तरी सूर्य मावळल्यानंतर ज्याप्रमाणे त्याचा संधिप्रकाश सोडून जातो त्याचप्रमाणे जरी आपला सहवास आजचा संपलेला असला तरी आपल्या आठवणींचा सुगंध असाच दरवळत राहणार आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. 94 साठी 5वीला ऍडमिशन घेतलं. 8वी पर्यंत सगळं ठीक होतं.
8वीपर्यंत काय ठीक होतं. 9वीला असं जो स्पीड ब्रेकर लागला अभ्यासात त्याच्या टेन्शन सगळी नापास करते. काय करायचं समजायचंच नाही, गणित शिकवायला नाही. तर नशीब माझं स्टार्ट चांगलं म्हणायचं. मी असा बसायला वासंती बोराटे असेल, पूनम बोराटे असेल, त्यांनी मदत केली, झालं. नशिबाचं उघड लागलं. गेलो 10वीला गेल्यानंतर म्हटलं 10वीला गेलो. पहिल्या महिन्यातच एंट्री झाली बाबर सरांनी इतकं बारकाईनं लक्ष, किरण आणि नितीन, दुसरं काही नाही. कुठं वय असलं तरी बाबर सरांच्या आवाजाला इतका आम्ही घाबरायचो, मोका सरांना पण घाबरायचो ना. इतका म्हणजे त्यांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं की त्यांनी सुट्टीच्या दिवसात सुद्धा माझी क्लास घ्यायची. शनिवारी मला घरी बोलून घ्यायची. गणितसारखा अवघड विषय सुद्धा त्यांनी मला पास केला. मला वाटलं 10वीला पण असंच काहीतरी पूनम बोराटे वासंती ह्या पूनम बोराटे सांगितलं वासंती की त्यांनी मला तिथं काय झाली नाही. 10वीला काय झालं, मी आलो पहिल्या बेंचवर आल्यानंतर घोटाळाच झालं. पहिला पेपर मराठीचा होता. मराठी काय आपण 6-4 मारतोच, पण नंतर मग तिथनं जेवायचं सुरू केलं. चक्कर भाकरी खायचं, रातभर अभ्यास करायचा. असं करून करून कसं तरी इंग्रजीत मोहितरांनी शिकवलं 36 मार्क पडते, पण माझ्या मनानं पास झालं. आणि गणितात 58 मार्क पडते, ती पण माझ्या मनानं पास झालं. तिथून 11वी-12वीला गेलो. सगळे माझे मित्र, विजय पवार, प्रशांत पवार माझ्याकडंच होते. विक्रम होता, पिंक्या होता. नंतर 11वी-12वी झाली. नंतर ग्रॅज्युएशनला मीना सोनवणे होती, नूतन सोनवणे होती, बरेच होते. तिथे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि गावागावात फिरायचो. माझ्या नोकरीला अवघड आणि सगळ्यात जरा किरकोळ शरीर येत होती. इथंच ग्राउंडला मी सकाळी 6 वाजता यायचो. मनोज मोहिते प्रॅक्टिस करायचो. नशिबानं साथ दिली. 2006 साली पोलीसमध्ये भरती झाली. आणि ह्या शाळेनं काय दिलं मला, तर ह्या शाळेनं काय दिलं ते मी तुम्हाला सांगतो. ह्या शाळेनं किरण कुंभार असा घडवला की तो किरण कुंभार कधी उन्हात जाऊन नोकरी नाही केली, त्यानं टेबल खुर्ची खालीच नोकरी केली. किरण कुंभार बापू शिंदे सरांनी जसं ड्राफ्टिंग शिकवलेलं तसं किरण कुंभार फक्त पुण्याचं ड्राफ्टिंग करायचा. खुर्ची खाली 4 असिस्टंट माझ्या हाताखाली, मी फक्त ड्राफ्टिंग करायचो. ती का घडलं तर बापू शिंदे सर, मोकाश सर, बाबर सर यांनी जे कष्ट घेतले की त्याच्यामुळे मी तिथं खुर्ची खालीच राहिलो, कोणती बाहेर गेलो. परत माझं प्रमोशनवर ट्रेनिंगला गेलो. आता ट्रेनिंगला गेलो तिथं पुण्यात गेलो. तिथं कमांडो ट्रेनिंग वय वर्ष 42. आता काय आधार टाकत झाली नाही. आणि SRP वाले तिथं 25 जण होते आणि आम्ही पोलीसवाले 5 जण, असं 30 जणांचं ट्रेनिंग चाललेलं होतं. प्रमोशनवर SPO VIP सिक्युरिटीला ट्रेनिंग चाललं. 45 दिवसाचं ट्रेनिंग. आता काय करायचं, 8 दिवस सुचलंच काय. 5 दिवस झाले. 2 मित्र म्हटले बापूराव आपल्याला काय जमत नाही, माघारी गेलं पाहिजे. ही प्रमोशन माघारी देऊन तिथनं आपण पळून जायचं. मी म्हटलं ठीक आहे, करू काहीतरी. तिथनं पुढं गेलो आणि नंतर मला पण काय सुचना 2-4 दिवसानंतर. मग आता ठरलं शनिवारी पळून जायचं. आपण पळून जाणार कुठं, इकडून मोबाईल केलं, इकडून सोडलं नाही, जायचं कुठं. म्हटलं बघू ते पोलीस येतील शोधायला, तेव्हा बघू आपण. मग असं करता करता आम्हाला फॉलिंगमध्ये उभं केलं. रवी जगताप तिकडून दिसला, अशी मिठी मारली मी त्याला. अरे बाबा म्हटलं तुम्ही किरले काय करतोय, म्हटलं अडकलोय मी, अडकलोय मी. म्हटलं आता आम्ही पळून जाणार आहे. ही ट्रेनिंग काय होत नाही का, म्हटलं 42 वर्ष झालं, वय झाले. आणि मी आम्ही 24 वर्षाचं असले का, इकडून मारून उडे, तिकडून मारून उडे, इकडून फायर कर, तिकडून फायर कर, ते काय आपल्याला जमत नाही. रवी म्हणला तू काय काळजी करू नको, सर आपल्या ओळखीचे तुला भेटते, बघत पिंके मी नाही तर बॅग भरून पळून जाईल. 8 जण आम्ही ठरवलंय म्हटलं की म्हटलं प्रमोशन पण फाट्यात जाऊ दे आणि ते आपल्याला नको. आपण पोलीस स्टेशनला मस्तपैकी नोकरी करायची, मस्तपैकी 4 असिस्टंट असते, मस्त खुर्ची बसायची. ती नोकरी कोण करत नाही, आपल्याला हे म्हणलं जा. ते पिंक्यानं सांगितलं तिथं सेटिंग तिथल्या सरांना सांगितलं की आमचा माणूस आहे, लावण सरांना सांगितलं की आमचं लावण सरांनी बोलून घेतलं. म्हणजे कुंभार सर तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला ज्या पद्धतीनं ट्रेनिंग करता येईल त्या पद्धतीनं करा, पण करा.
कसलं काय नुसतंच वाडा बोलले 45 दिवस नुसताच कानातनं दूर काढत होतो. असं कसं तरी ट्रेनिंग पूर्ण केलं. त्याच्यानंतर आम्ही अशी घटना माझ्या आयुष्यात घडली की मी तिथं ठाण्यामध्ये असायचो. ठाण्यामध्ये बोलतो की सारखं हे गाप तो गाप म्हणजे भाषा ती माझी चांगली नसायची. सारखं ह्याला डाप त्याला डाप म्हणजे वरिष्ठांच्याकडून नोकरी करून देणं हे फार मोठं काम असतं की मला करायला लागते. मग एकदा एका मंत्र्याच्या सचिवाचा मोबाईल गेला मुलाचा. त्या मुलाचा मोबाईल गेला. मुलगा होता 10वीला. त्यानं नोकर पाठवला, कॅनवाईज पाठवला. 3-4 गाड्या आल्या. ते म्हणला असा मोबाईल गेला. तेव्हा सचिवानं सांगितलं कोण बोलते. मी म्हटलं किरण कुंभार. ते म्हणला तुम्हाला माहिती आहे का कोणाशी बोलताय तुम्ही. तर ते म्हटले नाही माहिती. मी म्हटलं मी सचिव आहे, अमुक मंत्र्याचा सचिव आहे. ॲक्च्युली तो कलेक्टर लेवलचा होता. मी जी इथनं मला जे मूल्य दिलं, इथनं जे मला शिक्षण दिलं, इथनं जे मला सत्यता न्याय जी जोपासायला ह्या शाळेनं जे माझ्यावर संस्कार केले ते मी बोलत होतो तिथं त्या ISC की तुम्ही इथं या, तुमची काय असेल ती तक्रार द्या. तो काय ऐकत नव्हता. तो मला CPला पाठवला. CPनं फोन DCPला केला. DCPनं तेव्हा आमच्या DO आला. DO म्हटलं अरे कुंभार टाकू मिटून कसं पुरा कॅनवाय आला तिथं मंत्र्यांचा. तिथले पोलीसवाले आले. रेट ह्यांना चांगलं की लय आम्हाला आभावते. मग काय तासभर घालवला त्याचा. मग कसं तरी मग केलं पूर्ण. म्हणजे तेव्हा मला कळालं की आत्मविश्वास काय असतो तर बापू शिंदे सरांनी द्यावा. निर्णय काय असतो तर बाबर सरांनी द्यावा. आणि जी भिडण्याची ताकद काय असते ती मोका सरांनी द्यावी. तसाच एक प्रसंग पुढे घडला की एका अभिनेत्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार झाला. त्याच्यानंतर मी तिथं असताना ती काय आली नाही माझी. दुसऱ्या दिवशी आली. त्यांनी FIR दाखल केलं आणि नेमकी बॅडलक की माझ्या तिथं आली. आता मला सगळं नॉलेज काय माझ्या डोक्यात बापू शिंदेचं मोकाशी सर यांचं टाकून बोलणं चालणं हे असं काय मी सर तुम्हाला जर वाटत असेल असं की तुम्हाला कोण डावलून जाते तर सर मी मनातून तिथून तुमचं स्मरण करत असतो. सगळ्या शिक्षकांचं स्मरण करत असतो. आणि त्या कर्तव्यावर दुसऱ्या दिवशी मी FIR दाखल केला. दाखल केल्यानंतर नितीन कदमला माहिती की चित्राबाग आली. पोलीस स्टेशनसमोर बसली म्हणले ह्यांच्यावर कारवाई करा. म्हणजे का कारवाई करा. CPनं मला बोलून घेतलं. CPनं बोलून घेतलं की नंतर मग म्हटले CPला मी काय केलं की CPला दाखवतो मी काय केलं. CPच्या तोंडात मोठं झालेलं म्हणजे मी जी कारवाई केलेली त्याला कुठे चॅलेंज नव्हतं किंवा काहीच नव्हतं. तेव्हा मला आठवलं की तेव्हा मी सर साष्टांग नमस्कार घातला की ती शाळाने घडवलं मला की असे 2 प्रसंग झाले माझ्या आयुष्यात. आणि आता मी विशेष सुरक्षा विभाग मुंबई VIP सिक्युरिटी येथे कार्यरत आहे. कुणाचं काय काम लागलं काय असेल तर फोन करा. तर नेत्याला माहिती फोन करा म्हणायचं काय व्हायचं. तर ही शाळा कायम रोज माझं एकदा तरी मी शाळेचं स्मरण करतो, शिक्षकांचं स्मरण करतो. थँक्स टू सर्वांना. सर्व शिक्षकांचे मी आभारी. बाबर सर होते, शिंके सर होते, मोहिते सर होते म्हणून मी आज उभा इथं आहे. आणि ह्याच्यापेक्षाही चांगलं काम करण्याचं त्यांचे शुभाशीर्वादाने चांगलं काम करेल त्याची मी तुम्हाला बरं. आजच्या ह्या दिवशी आपण सर्वांनी दिलेल्या निमंत्रणाचा मान ठेवून येण्याचं जे औचित्य साधलं त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. जर तुम्ही मला विसरला असेल तर माझं नाव समीर मोहिते आणि समीर शंकर मोहिते सर बसले. आणि इथं जमलेल्या सर्व गुरुजनांच्या आशीर्वादानं आईदादांच्या आशीर्वादानं म्हणजे 12वी करूनसुद्धा आपण एका उच्च पदावर जाऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणलं तर मी तुमच्यासमोर उभा आहे. आणि हे सर्व केवळ ह्या मातीमुळं आणि ह्या शाळेमुळं आणि गुरुजनांनी दिलेल्या शिक्षणामुळं आणि शिस्तीमुळं. आम्ही काही शाळेमध्ये जास्त हुशार नव्हतो
तो वेगळा भाग आहे, पण ॲव्हरेज पण नव्हतं आणि त्याचाच पुढं हा जीवनात यशस्वीपणे वाटचाल करण्यास मदत झालेली आहे. तर इथं मी एवढं सांगेन की म्हणजे संधी येते, कुणाकुणाला ती कॅप्चर करता येते आणि कुणाकुणाला ती कॅप्चर करता येत नाही, पण वेळ कधीच संपलेली नसते. तर आयुष्य आपण कधीही सुरू करू शकतो. 40व्या वर्षी 60व्या वर्षी इथं जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना हेच सांगण्याचा प्रयत्न करेन की जीवनामध्ये किती यशस्वी झाला किंवा यशस्वी होण्याच्या मार्गावर असेल पण कधीही हार मानू नका. आणि घेतलेले निर्णय हे योग्यच आहेत आणि ते किंबहुना ते योग्यच करण्यासाठी प्रयत्न करून आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करा आणि यशस्वी आणि समाधानी राहा. आयुष्यामध्ये यशस्वी आणि समाधानी राहा, ते फार महत्त्वाचं आहे. तर एवढंच बोलून मी समुद्रामध्ये सर मी ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये आहे. तर आता ONGC आपली इंडियाची नॅशनल ऑइल कंपनी आहे, पण मी आता सध्या अबुधाबीमध्ये ॲडनॉक म्हणजे अबुधाबीची नॅशनल कंपनी तिथं आहे. तर बाय पोझिशन मी बार्ज इंजिनियर आहे आणि ते त्यालाच कॅप्टनसुद्धा म्हणलं. तर सर्वांच्या आशीर्वादाने कृपेनं चाललेलं आहे व्यवस्थित आणि चालत राहील. पण आज या गेट टुगेदरचं मेन औचित्य हेच आहे की सर्वांना भेटून एकमेकांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहणं. तर मला असं वाटतं की ते जे बेस होतं या गेट टुगेदरला आयोजित करण्याचं ते साध्य झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानेन. आणि स्पेशल जी एक टीम आम्ही बनवलेली हा कार्यक्रम अरेंज करण्यासाठी, ती कोर टीम, त्यांनी फार मेहनत करून हा कार्यक्रम इथपर्यंत आणलेला आहे आणि तो संपन्न पण झालेलाच आहे असं म्हणून पुन्हा एकदा कोर टीमचे पण आभार. बरं, आता ही जी सुरुवात झालेली आहे आपण जी शाळेतून सुरुवात केलेली आहे ती आपण पुढे चालवत ठेवूया. जसं सरांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये आणि शक्यतो पहिल्या रविवारी आपण प्रयत्न करूया. आता या जानेवारीची 10 असं म्हणूया की आपण प्रत्येक नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी जानेवारीच्या पहिल्या रविवारी म्हणजे सगळ्यांना सुट्टी असते. तर आपण हा कार्यक्रम चालू ठेवूया एकमेकांच्या सहकार्याने. जसं आज आपण एकमेकांना सहकार्य केलेलं आहे तसंच इथून पुढे करूया. जी आपल्या बरोबरांची जी इच्छा आहे ती आपण पुढे नेऊ. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि इथं आल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. मी निलेश चंद्रभागा भरत मोतली. आज मी ते माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. प्रथम आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय बनसोडे सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले गुरुजन वर्ग, शाळेचा स्टाफ आणि यासाठी येथे असलेले कर्मचारी, तसेच तुम्ही माझे मित्रमैत्रिणी यांना माझा मनापासून नमस्ते. 10वी झाली. 10वीत आता तब्बल 25 वर्षानंतर आपण एकत्र येत आहोत. तर हा खूप मोठा काळ आहे. तर या निमित्ताने जेव्हा आपण सगळे जुळलो आणि या गेट टुगेदरच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी सगळे एकत्र येत आहोत याचं मला खूप आनंद आहे. आणि यासाठी आम्ही जी मेहनत घेतली आणि या बॉन्डिंगमधून जे सगळे तुम्ही मित्रमैत्रिणी या ठिकाणी जुळलात त्याचा मला खूप आनंद होत आहे. तर 10वी म्हणजे प्रत्येकच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा. त्या टप्प्याच्या नंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार किंवा आवडीनुसार पुढच्या मार्गाला गेलेला आहे. करिअरमध्ये घडवत असताना आपल्या दोस्तांना मित्रांना भेटणं किंवा त्यांच्याशी बोलणं हे थोडं हळूहळू कमी होत गेलं. पण त्याच्यामध्ये नंतर अशी गोष्ट घडली की सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि फेसबुक या 2 मीडियानी आपली मैत्री घडवण्याचा खूप मोलाचा आपल्याला साथ दिलेली आहे. ओके. किंवा शाळेच्या वर्गात किंवा मैदानात आपण खेळत असताना किंवा पाण्याच्या टाकीवर तो आपला खेळणे म्हणजे एक स्थायी भाव होता. पण आपण या शाळेमध्ये आलो आणि आपल्याला
चांगलं मार्गदर्शन या शिक्षकांनी भरपूर चांगल्या प्रमाणात केलं आणि त्यामुळेच आपण आपली या ठिकाणी समर्थपणे उभे राहू शकलो. ही सारी आपल्याला घडवणारी मंडळी म्हणजे आपल्याला एक त्या मातीचा गोळा त्यांच्या हातामध्ये आला आणि त्यांनी आज जे काही आपण जे आहोत त्याचं श्रेय या सर्व शिक्षकांचं आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. आपल्याला योग्य शिक्षण दिलं त्यांनी आणि त्याचबरोबर योग्य वेळी योग्य शिक्षाही केली. आपले सर आपल्याला तुम्हाला आठवत असेल या स्टेजवर या प्रांगणामध्ये की आपल्याला प्रश्नपत्रिका लिहायला देत, गृहपाठ निबंध असं आपल्याकडून भरपूर प्रमाणात गोष्टी करून घेत आणि त्याचबरोबर त्या सगळे गृहपाठ निबंध जे काही असेल ते शुद्ध लेखनासह चेक केलं जायचं. त्यानुसार त्या गोष्टीमुळे आमच्यात असा बदल घडला की आपला विचार शुद्ध असला पाहिजे आणि त्याबद्दल आपलं अक्षरही शुद्ध असलं पाहिजे, शुद्ध लेखनही शुद्धच असलं पाहिजे. हे त्याच्यामुळे आम्ही घडलो गेलो. आज ही शाळा माझ्या घरी जाण्याच्या या मार्गावरती आहे. उडतरे कळंबी किंवा पुण्यावरून जर मी आलो तरी या शाळेतून जवळून जात असतो. बाहेरून जर ही शाळा पाहिली तरी शाळेबद्दलचा जो आदर आहे ही नुसती वास्तू नसून नुसती बाहेरून जर ही पाहिलं तर या शाळेला एक समाधान मिळतं. या शाळेमधील वर्गातील बेंच जे असतील, बेंचवर आपण जो वह्या पुस्तक ठेवायचो त्याचा जो सुगंध आहे तोही आज आपल्या मनामध्ये दरवळत असतो. एखाद्या उंची परफ्यूमपेक्षाही तो सुगंध खूप मला चांगला वाटतो. आता कदाचित आपण जेवढे मोठे झालोय की आपल्याला बसण्याची व्यवस्था खुर्चीवर करावी लागली. आमचा विचार होता की ऍक्च्युली बाक ठेवायची आपल्याला बसण्यासाठी, पण आपण कदाचित एवढे मोठे झालो नाही की आपण बाकावर मावणार नाही. कदाचित आपण तिघे बसायचो, आता दोघे बसू, एवढाच फरक असणार आहे. तर तरी आपण या बाकावर बसण्याचं समाधान जे बाकावरती बसण्याचं समाधान आहे ते आज जरी मी एखाद्या चांगल्या ऑफिसमध्ये जरी बसत असलो तरी त्या बसणाऱ्या त्या खुर्चीवरती किंवा एखाद्या ऑफिसच्या चांगल्या हॉटेलमध्ये असणाऱ्या एखाद्या रूममध्ये बसण्याचं समाधान जे आपण बाकावरती बसायचो ते आज आपल्याला कदाचित मिळणार नाही. ओके, 10वी नंतर आपल्यापैकी बरेच जण शिक्षणासाठी किंवा त्यांच्या राहत्या जागा बदलल्या, त्यामुळं भेटणं बोलणं हे सगळं कमी होत गेलं. काही जण पुढील शिक्षणासाठी तर काही जण नोकरी व्यवसायासाठी विखुरले गेले. जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशा भेटी गाठी ह्या कमी होत गेल्या आणि आपल्या बॅचचं स्नेहसंमेलनानिमित्त हे शाळेत येण्याचं जे ठरवलं आणि आपलं प्रत्येकाचं मन जसं फ्लॅशबॅकमध्ये गेलं असेल तसं माझंही मन फ्लॅशबॅकमध्ये गेलं आणि आठवणीच्या शाळामध्ये रमलं. आम्ही ग्रुपवरती ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मी भरपूर कविता टाकल्या. ग्रुपवर कविता टाकण्याचा हा उद्देश होता की सगळे बॉन्डिंग मुलांचं सगळ्यांचं एकत्र राहावं. आपल्या ग्रुपमध्ये जो गेट टुगेदर करण्याचा जो कार्यक्रम करण्याचा जो आपण ठरवला होता तो मुलांना सगळ्यांना विसर पडू नये हे त्याच्यामधला एक उद्देश होता की ग्रुप आपला पूर्ण ऍक्टिव्ह राहावा. यासाठी मी आणि बऱ्याच जणांनी प्रयत्न केले आणि त्याचबरोबर स्नेहसंमेलन घ्यावं याची ज्यांच्या मनामध्ये संकल्पना आली ते आपले एक नावं घेतो इथे, वैभव, समीर, वैशाली, कावेरी आहे, मी आणि तुम्ही सर्व ज्यांनी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमधून एकमेकांना जे जोडलं गेलं या ग्रुपला त्याच्यामधून आज आपण तब्बल 110 जण जे आपले बॅचचे होते ते सर्वचे सर्व या ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेलो आणि आपला हा छान असा कार्यक्रम या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे आणि आता तो चांगल्या यशस्वीरित्या पार पडत आहे. एवढे बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो आणि त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो. तसेच विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST, CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 7200. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.